महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुस्तकातून नव्हे तर कृतीतून शिकले विद्यार्थी। भोळी शाळेतील बालबाजार। लहानशा शाळेत मोठा उपक्रम। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोळी येथे दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, व्यवहार ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने बालबाजार हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला। विशेष म्हणजे ही शाळा केवळ इयत्ता 4थी पर्यंतची असून येथे केवळ 2 शिक्षक कार्यरत आहेत। तरीही सकाळी 8:30 ते 10:30 या कालावधीत मुख्याध्यापक संतोष नेवसे व उपशिक्षिका स्वाती मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला। या बालबाजारात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले व व्यवस्थापित केलेले विविध स्टॉल्स उभारले होते। यामध्ये मेथी, कोथिंबीर, अंडी, पालक, फ्लावर यासारखा भाजीपाला तसेच वडापाव, खारे शेंगदाणे, चकली, भेळ यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश होता। या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी खरेदी, विक्री, व्यवहार, पैशांचे नियोजन आणि ग्राहकांशी संवाद याचे प्रत्यक्ष अनुभव घेतले। बालबाजारातून एकूण 5,124 रुपयांची खरेदी विक्री झाली। बालबाजार या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, संघभावना, व्यवहारज्ञान आणि उद्योजकतेची बीजे रुजली असून पालक व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले। सदर उपक्रमासाठी मयुरी पवार, पद्मा चव्हाण, प्रियांका चव्हाण तसेच आरती चव्हाण यासारखे शिक्षण प्रेमी पालक यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग दाखवला। अल्प मनुष्यबळ असूनही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्रामीण भागातील शाळा देखील गुणवत्तापूर्ण शिक्षणात पुढे जाऊ शकते हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोळीने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, खंडाळा, सातारा।